आता त्यांनी एक चुकीचा प्रश्न मांडला विधान परिषदेमध्ये जाऊन की त्यांनी माझ्यावरती आता ही मुलाखत घेऊन त्यांनी जर मी खोटं बोलत असेल ना अब्रू नुकसानीचा 500 कोटीचा दावा दाखल करायचा, मी सगळे कागदपत्र पुरावे सहित सिद्ध करतो. त्यांनी जे चुकीचं बोलत आहेत ना तेच वाईट वाटतं. फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे, सगळं मान्य आहे, हो सगळं तुम्ही केलं, तुम्हीच मालक, आम्हाला काय देणं घेणं नाही, फक्त विरोध तेवढा करू नका. आम्ही जे पूर्ण करतोय ना तिथं तुम्ही जाऊन फक्त टीका करूच. विनंती आहे की आपण जे कटापूरचं पाणी किंवा आमचं पाणी हे आमचं भावनात्मक आहे, हे आमचं राजकारण नाही आहे. माझी त्या विरोधकांना विनंती आहे की तुम्ही याच्याकडं राजकारण म्हणून बघू नका, हे आमचं जीवन म्हणून बघा आणि आमचा कलंक पुसायचं काम या ठिकाणी जे होतं आहे त्याला तुम्ही आड पडू नका, एवढीच त्यांना नम्रतेची विनंती आहे. ते जाऊन विधान परिषदेमध्ये म्हणले जे कटापूर योजनेचं लाईट बिल भरलं तुम्ही आणि शासनाचं नुकसान झालं. तुम्ही मला सांगा, ताकारी म्हैसाचं भरलं जातं त्याला कोण विरोध करत नाही, बाकी सगळ्या योजनांचं भरलं जातं, शासन भरतं. आता मी त्या खात्याचा होतो म्हणून मी भरलं, काय चुकीचं केलं का? आणि ते का करतायत? 70 साली येणारं पाणी ह्यांच्या नेत्यांनी आणलं असेल, 70 सालीच आम्हाला पाणी मिळायला पाहिजे होतं, ते आणलं नाही आणि सगळ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं होतं. माझं एवढंच मत आहे की तुम्ही जे रामसवाडीत जाऊन ते पायपा फोडल्या, वॉल तोडले, त्या लोकांच्या डोक्यात घातले की तुमचंच पाणी वर नेत आहेत. खटाव तालुक्यातल्या जनतेनं पाहिलं, विरोध केलेला त्यांनी, आणि खाली कोरेगाव तालुक्यात त्यांनी तुमच्यासमोर प्रचार केला की कोरेगाव तालुक्याचं पाणी खटाव तालुक्याला नेलं. ह्यानेच प्रचार केला होता. आज ते सांगता हे पाणी मीच दिलं आहे. मग आता कोरेगाव तालुक्यातल्या जनतेला काय सांगणार? मी उलटा त्यांना प्रश्न विचारतो, म्हणजे हे भांडणं कशाला लावत आहे? मी म्हणतो दोघांना भांडवूनसुद्धा आपल्याला राज्य करता येतं, किंवा दोघांना प्रेमाने एकत्र येऊन. आमचं तत्त्व काय, ते भांडवतात, ज्याला काम करायचं नसतं ना तो फक्त भांडणं लावतो. आमचं तत्त्व असं आहे की सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांची कामं करायची. म्हणजे कोरेगाव तालुक्याला तर प्रचंड न्याय दिला आहे, खटावपेक्षा कोरेगावला जास्त न्याय दिला या योजनेतून. हे आमचं उद्देश आहे. त्यांनी फक्त भांडणं नाही लावली पाहिजेत. उद्या तुमचे फोटो लावू का, त्यांना म्हणू तुमचा पण फोटो लावू शेजारी, बाबा तुम्हीच केलं म्हणून. फक्त भांडणं तेवढी लावू नका आमच्या लोकांच्यात. आणि शासन दरबारी आमची योजना बंद करण्यासाठीचे जे तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत, हे चुकीचे प्रश्न मांडून संभ्रम अवस्था निर्माण करू नका. उलट आता आमचं पाणी प्रश्न हे आमचं राजकारण नाही आहे, आमचं जीवन आहे. लक्षात घ्या, आम्ही दुष्काळातली पोरं आहे. मी स्वतः गोरा मागवतो, मी स्वतः शेती केल्या बैला. नमस्कार, मी गणेश बोतालजी, संपादक सह्याद्री वेद. आज आपण आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांच्या बंगल्यावर आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे. विषय असा आहे की नुकतेच खटाव तालुक्यातील फडतरवाडी येथे गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना म्हणजे जिहे कटापूर योजना या योजनेचा टप्पा क्रमांक 1 व टप्पा क्रमांक 2 याचे जलपूजन झालेले आहे. त्याचबरोबर टप्पा क्रमांक 3 व टप्पा क्रमांक 4 याचे भूमिपूजन झालेले आहे. जिहे कटापूर योजना म्हणजे या योजनेचा लढा तसा गेला बघितलं तर आपण 1990पासून या योजनेचा लढा सध्या सुरू आहे आणि ह्या मोठ्या संघर्षातून ही योजना आता मार्गी लागत आहे. गेली 35 वर्षाचा लढा आणि आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांचे योगदान या संदर्भात आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांनी नेमके या योजनेबाबत काय पाठपुरावा केला, या योजनेबाबत कशा पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला आणि हा मतदारसंघ साहेबांना 100% सिंचनाखाली आणायचा आहे. म्हणजे संपूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा, कोरेगाव व खटाव तालुक्यातील गावे येतात आणि या संपूर्ण विधानसभा मतदारसंघ सिंचनाखाली आणायचा आहे. म्हणजे या जिहे कटापूर योजनेबाबत आमदार महेशदादा शिंदेसाहेब यांनी नेमकं काय काम केलेलं आहे या संदर्भात आपण साहेबांची मुलाखत घेणार आहोत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कटापूर सिंचन योजना ही जी योजना आहे जलसिंचन योजना, या योजनेबाबत आता नुकताच आपण फडतरवाडी येथे टप्पा क्रमांक 1 व टप्पा क्रमांक 2 याचे जलपूजन केलेलं आहे. नेमकं आपण या योजनेसाठी 2019पासून आपण या मतदारसंघामध्ये लोकप्रतिनिधी आमदार म्हणून निवडून आलात. नेमकं आत्तापर्यंत आपण काय केलेलं आहे, काय सांगाल? प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे, जिहे कटापूर योजना ही फक्त खटाव, फलटण, माण आणि कोरेगाव या भागामध्ये जो दुष्काळाचा कलंक लागला होता, तुम्हाला आठवत असेल 1990च्या पूर्वी सन्माननीय तत्कालीन मुख्यमंत्री
शरदचंद्रजी पवारसाहेब असतील, सोनियाजी गांधी असतील, हे सगळे लोक या ठिकाणी आले. सातत्यानं 40-50 वर्ष हा भाग, मी सांगतो हे सगळे 4ही तालुके हे त्या विचारसरणीशी निगडीत होते. तेव्हा ते इथं यायचे, सगळ्यांना सांगायचे की आम्ही तुमचा दुष्काळाचा कलंक मिटवू, हेलिकॉप्टर उतरायचे. आणि मग त्या काळामध्ये यांचे मोठ्या नेत्यांचे दौरे पण झालेले होते. पण याचे दौरे कशाला झाले होते, तर छावण्यांना भेटीसाठी झाले होते. हा नॅशनल लेवलचा दुष्काळ आणि इतकं प्रचंड मोठं मीडियामध्ये भांडवल व्हायचं आणि हे लोक यायचे तिथं, शेतकऱ्यांशी संवाद साधायचे. परंतु हे पाणी कधी ह्यांनी देण्याचा, कायमस्वरूपी दुष्काळ मिटवण्याचा प्रयत्न केला नाही. मग टँकरनं पाणी दिलं, मग आम्ही तुम्हाला छावण्याला चारा दिला, ह्याच्यात सगळे धन्यता मानायचे. खरं तुम्ही पाहिलं तर 1990 साली ज्यावेळेला युतीचं सरकार आलं, त्यावेळेला मनोहर जोशी साहेबांनी बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून कृष्णा खोरे महामंडळाची जेव्हा स्थापना झाली, त्यावेळेला झी गटापूरचा जन्म झाला. त्याला इनामदार नावाचे अभियंता, निवृत्त अभियंत्यांचं जे मंडळ होतं, त्याच्यामधले काही लोक एकत्र आले आणि त्यांनी मग झी गटापूर योजना करावी असा प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव मांडला, योजना चालू झाली. तुम्हाला सांगतो, पुन्हा युतीचं सरकार गेलं. मनोहर जोशी साहेबांचं आणि मुंडे साहेबांचं सरकार होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार या ठिकाणी आलं. पश्चिम महाराष्ट्रावरती राष्ट्रवादीचा प्रभाव फार मोठा. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यावेळेला मराठवाड्याचा अनुशेष हा भरून काढावा म्हणून जे आंदोलन झालं, त्या आंदोलन मग सरकारनं निर्णय घेतला की जेवढे काही प्रकल्प मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रातले ज्यांचा खर्च 30% कमी झाला, त्यांना कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय झाला. आणि तेवढ्या उपसा सिंचन योजनांना एक यादी केली, त्याला B2ची यादी म्हणतात. तर बिलो 30% हे होते. त्यामध्ये झी गटापूर तुम्ही यादी पाहिली तर 3 नंबरला होता. म्हणजे मंत्रिमंडळानं जो निर्णय घेतला, विलासराव देशमुख सरकारच्या मंत्रिमंडळानं साहेबांच्या, त्यावेळेला हा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावरती आला की आता ह्या योजना कायमस्वरूपी बंद झाल्या. आता मी ज्यावेळेला 2007 ते 2012 जिल्हा परिषद सदस्य होतो, मी त्यावेळेला आमच्या सगळ्या नेत्यांच्या पाया पडलो. मी सांगितलं, अरे मी इथं एक विकास आघाडी काढून लढत असताना तुम्ही मला भाग पाडलं तुमच्यावर यायला आणि तुम्ही आम्हाला त्यावेळेस शब्द दिला होता आमच्या विकास आघाडीला, नागनाथ विकास आघाडीला, की आम्ही तुम्हाला पाणी देऊ म्हणून, आणि तुम्ही पुन्हा काहीच बोलत नाही. तर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या 7 पिढ्या आल्या तर तुम्हाला काही पाणी येऊ शकत नाही, तुम्ही डोंगरात राहताय, अशा पद्धतीची उत्तरं दिली गेली. त्यामुळे आम्ही फार व्यथित झालो. आणि मग 2011ला मी या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये पहिला व्यक्ती आहे की ज्यानं 2011ला भारतीय जनता पार्टीचं काम करण्याचा निर्णय घेतला. तुम्ही तो काळ आठवा. सगळीकडं केंद्रात, राज्यात काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना असा पदावरती असणारा सदस्य निर्णय घेतो भारतीय जनता पार्टीचं काम करणारा. जिल्ह्यात कोणच नव्हतं, एकही व्यक्ती नव्हती. त्यावेळेला मी कामाला सुरुवात केली. मग त्यावेळेला तत्कालीन चंद्रकांत दादा पाटील असतील, विनोद तावडे या भागात त्यावेळेला विरोधी पक्षनेते होते, ते आले. माझा पक्षप्रवेश झाला ऑफिशियली 2013मध्ये. त्याला अजून ताकदीनं कामाला सुरुवात केली. त्यावेळेला आमचे जिल्हाध्यक्ष भरत पाटील होते. आम्ही कामाला सुरुवात केली. खरी कलाटणी कधी मिळाली, ज्या वेळेला राज्यामध्ये सत्तांतर होऊन देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यावेळेला आम्ही खूप काम केलं हे सरकार आणण्यासाठी, युतीचं सरकार आला. मग त्यावेळेला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि जाखणगावला त्यांचा दौरा आला माझ्या गावी, त्यावेळेला माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. साहेबांनी त्यावेळेला पाणी फाउंडेशनच्या निमित्तानं, आमचे बंधू तिथले जितेंद्र शिंदे चांगलं काम करत होते पाणी फाउंडेशनचं, बाकी त्यांची टीम खूप चांगलं काम. त्यावेळेला साहेबांना मी समजावून सांगितलं की साहेब, हा अवर्षणग्रस्त भाग आहे, शॅडो म्हणतात, रेन शॅडो प्रदेश आहे, तर त्याच्या पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, त्यामुळे इथं पाऊसच पडत नाही, त्यामुळे आम्हाला हा त्रास होतो आहे. तर तुम्ही आमची कायमस्वरूपी झी गटापूर योजना पूर्ण करा. साहेबांनी माझ्याकडून हा पूर्ण विषय हा सातारा सर्किट हाऊसला समजावून घेतला. आणि जिल्ह्यात त्यावेळेला कोणच भाजपचं काम करणारं कोणच नव्हतं, मी एकटाच होतो. त्यांनी मला वेळ दिला, काम समजावून घेतलं
आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला प्रेस घेतली, तुम्ही पुढारीचं फ्रंट पेज बघा, सकाळचं बघा, सगळ्या पेपरला की जे गटापूर योजना मी पूर्ण करणार असं आश्वासन दिलं. आणि तिथून खऱ्या अर्थानं प्रवास आमचा सुरू झाला. माझे काही गुजरातचे मंत्री मित्र होते, त्यांनी मला या योजनेसाठी मला दिल्लीला मोदी साहेबांना पण त्या काळात भेटवलं. त्याच्यामध्ये आम्ही रिमार्क पण घेतले आणि हे जे रिमार्क आले त्या रिमार्कनं हे काम सुरू झालं. त्याच्यावरती प्रधानमंत्र्यांनी स्पष्ट लिहिलं की देवेंद्रजी आपका कार्यालय इसकी चिंता करे, अशा पद्धतीचा रिमार्क त्यावेळेला मिळाला. साहेब, प्रधानमंत्री सिंचन योजनेमध्ये ही योजना मला वाटते त्याच कालावधीमध्ये आली. नेमका हा विषय काय? बेसिकली काय झालं, आमच्या पुढचं सगळ्यात मोठं हर्डल काय होतं की मंत्रिमंडळानं सांगितली कायमस्वरूपी बंद करा. आता ह्याच्यातून जर बाहेर काढायचं असेल तर आपल्याला दिल्लीला जावं लागणार होतं. आणि मग दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी आम्हाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळणं महत्त्वाचं होतं. कारण आता राज्यानं हे बंदी घातल्या, ही फायदेशीर योजना नाही, ही तोट्यातली योजना आहे. मग ह्याला सुपरशीट करायला दिल्लीत जावं पाहिजे. मग तिथं आम्ही पाठपुरावा करून केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली. 2016मध्ये घेतली. केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळायच्या अगोदर काय परिस्थिती होती आणि केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर काय परिस्थिती, म्हणजे काय फायदा झाला त्याचा? केंद्रीय जल आयोगाची मान्यता आता ह्यांनी बंद केलेली 2002ला योजना होती. राज्य सरकारने काही केलं तर तुम्ही सुद्धा देऊ शकत नव्हता, सुधारित प्रशासकीय मान्यता देऊ शकत नव्हता, पैशाची तरतूद करू शकत नव्हता, पैसे खर्च करू शकत नव्हता. स्वतः जे आमचे विरोधक त्यावेळेला इथे आमदार होते, शशिकांतजी शिंदे साहेब, ते जलसंपदा मंत्री होते, तेही एकही रुपया खर्च करू शकले नाहीत. का? ते केंद्रीय जल आयोगाची मान्यताच नव्हती. ॲक्च्युली त्याने अभ्यासपूर्ण जर त्यावेळेला काम केलं असतं, केंद्रामध्ये सरकार कोणाचं होतं? काँग्रेस राष्ट्रवादीचं होतं. त्यांनी जर हे 2010मध्ये जी जल आयोगाची मान्यता घेतली असती तर त्या काळातच योजना पूर्ण होऊन 2012-13लाच पाणी आमच्या शिवारात आलं असतं. पण त्यांनी काहीच केलं नाही त्यातलं. का? राज्य सरकारने बंद केलं, त्यांनी लक्षच दिलं नाही. त्याचा परिणाम काय झाला? आम्ही केंद्रीय जल आयोगाची 2016ला मान्यता घेतली. मी इथं प्रस्ताव केला की नरेंद्र मोदी साहेबांचे गुरु, पंतप्रधानांचे गुरु खटावचे वकील साहेब, आणि म्हणून मी त्याला एक प्रस्ताव केला. मी आणि माझे सहकारी भरत मुळे होते की मी त्यांना सांगितलं की तुम्ही अनुमोदन द्या, मी असा प्रस्ताव मांडतोय. ते म्हणले फारच चांगलं होतं. मी प्रस्ताव मांडला. दीनदयाळ उपाध्याय आमच्याकडे वक्तृत्व, आमचे ते एक हे असते, एक माला असते दीनदयाळ उपाध्यायांच्या जयंतीनिमित्त आम्ही त्या ठिकाणी संभाषण असतं, संवाद असतो, ते संवाद माला होती. त्याच्यामध्ये मी हा ठराव मांडला, त्याला त्यांनी अनुमोदन दिलं. सुरुवातीला चेष्टा केली, आत्ता जे आमच्याबरोबर आहेत त्यांनीही चेष्टा केली, तुम्ही पण पेपरला वाचा. म्हणजे त्यावेळेला वल्गना केल्या की ह्यांचा काय संबंध, हे कोण, ह्यांचं काय संबंध आहे. पण आम्ही कोणावरती लक्ष नाही दिलं. मग आम्ही तो प्रस्ताव दिला. गिरीश महाजन साहेब स्वतः खटावला आले. प्रचंड मोठा त्यावेळेला आम्ही त्या काळात सकाळी 9 वाजता 15-16 हजार माणसं मी गोळा केली होती. आणि मग तिथं निर्णय दिला की बाबा ह्या योजनेचं नामकरण लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना जे खटापूर झालं. ह्याचा फायदा काय झाला लक्षात घ्या. एकाबद्दल केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली, दुसऱ्या केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेतली की सुप्रमा घेतली 970 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता. मग आपल्याला खर्च करायला या ठिकाणी परवानगी मिळाली. झालं आणि कामाला सुरुवात झाली. ह्यांच्या डोक्यात काय नियत वेळ आम्ही मंजूर केला होता. नियत वेळ तर मग काय हजारो, 2000, 5000, 10,000 कोटीचा राज्य सरकार नुसतं आपली तरतूद ठोका करून ठेवतात. याचा अर्थ काय त्यांनी पैसे दिलेले नसतात की ती योजनेला तरतूद करून, पण जी योजनेला मान्यताच नाही पैसेच तुम्ही खर्च करू शकत नव्हता. मान्यता आम्ही घेतली, पैशाचं निधीची भरीव तरतूद आम्ही केली, सुधारित प्रशासकीय मान्यता आम्ही दिली गिरीश महाजन साहेब असताना. साहेब, पण हा निधी राज्य सरकारकडून मिळाला का केंद्र सरकारकडून? सुरुवातीचा निधी राज्य सरकारकडूनच मिळाला, पण कोणी दिला? देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिला हा निधी. जल आयोगाची मान्यता मिळाली. हां, नाही तर उपयोग 16 खरं ताकद 15 ते 19च्या दरम्यान आम्हीच आणली. ह्यांना माहीतच नव्हतं कुठल्या ठिकाणी, विरोधकांना आमच्या कुठून कशी योजना त्यांना काही माहीत नव्हतं. ते आम्ही सगळं केलं, सगळ्या गोष्टी घडल्या. मी तुम्हाला सांगतो, आम्ही पाणी नेर तलावात आणलं, पण ही मूळ योजना कशी होती तुम्ही लक्षात घ्या. फक्त नेर तलावात पाणी येणार आणि 17 बंधारे भरणार, ह्याच्या पलीकडं नव्हती.
सगळी गावं माझ्या मतदारसंघातली सिंचनापासून वंचित राहत होती. तोपर्यंत आम्ही, तुम्हाला माहिती आहे, आमचा गुवाहाटीचा प्रवास झाला, आम्ही सरकार बदललं, एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले आणि एक सरकार चालू झालं. मी साहेबांना सांगितलं की साहेब, मी जे काही केलं आहे ते माझ्या जनतेसाठी केलेलं आहे. मग मी म्हटलं साहेब बघा, जे गटापूर योजना माझ्या मतदारसंघासाठी पाहिजे संपूर्ण, मला काय खटाव तालुक्यासाठी नको आहे. मला कोरेगावच्या जनतेनं, सातारच्या जनतेने निवडून दिलं आहे. मी प्रथम निर्णय घेतला कुठला, मला त्यांनी डायरेक्ट कृष्णा खोरेचं उपाध्यक्षपद दिलं आणि कॅबिनेट मंत्री पण बनवलं. मग मला सुखकर प्रवास चालू झाला. मी सगळ्यात मूळ काय काम केलं हे लक्षात घ्या. याच्यात पैसे एका मिनिटात मिळतात, लक्षात घ्या. ह्यातलं मूळ तत्त्व काय, जी योजना खटाव तालुक्याची होती फक्त नदीची, ती संपूर्ण खटाव तालुक्यात मूळ मांजरवाडीपासून ते विसापूरपासून ते जाखणगाव जाम आणि इकडे दरुज जाईपर्यंत, निढळपर्यंत विस्तारली गेली ही योजना माझ्या कारकिर्दीमध्ये. त्याची मान्यता घेतली. प्लस जे कोरेगावचा भाडळे भाग आहे, रामेश्वरवाडीपासून भाडरेन, भाडऱ्यापासून बिचुकले तो उत्तर भाग आहे, ह्या सगळ्या भागाला ह्याच्यात समाविष्ट केलं. इकडं तुम्ही रामोसवाडीपासून शेलटी, खिरकिंडी, जायगावपासून आपशिंगपर्यंत सगळा भाग समाविष्ट केला. मग याचा परिणाम काय झाला, याचा परिणाम असा झाला की त्या गावांना पाणी उपलब्ध करून द्यायचं होतं. समावेश तर केला, पण पाणी उपलब्ध जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकणार नाही. आणि मी याच्यामध्ये अजून एक केलं, तासगाव उपसा सिंचन योजनेचा जन्म मी घातला आणि तासगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून सातारा तालुक्यातली जी 7 गावं, वरण्यापासून देगाव, निगडी, ही सगळी गावं, ही सगळी अंगापूर आहेत, ही सगळी गावं त्याच्यात इन्क्लूड केली. त्यामुळे सातारा तालुक्यात सुद्धा बऱ्याच गावांना कायमस्वरूपी पाणी नव्हतं, तीही तासगाव उपसा सिंचन योजनेत घातली. त्याचा परिणाम काय झाला, सातारा तालुक्याला सुद्धा हे वरदान झालं. 7 टप्पे केले ह्या योजनेचे आणि मी अभिमानानं सांगतो 7च्या 7 टप्प्यांना जे 2.5 TMC पाणी उपलब्ध होणं अपेक्षित होतं, मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी समजावून सांगितलं. त्यातलं 0.32 TMC पाणी सहकारी मित्र जयाभाऊंना मिळालं, पण राहिलेलं सगळं जे पाणी आहे 2.17-18 काहीतरी TMC असेल, 2.32 आम्हाला आणि असं काहीतरी आहे, मी तो एक्झॅक्ट 2.18 आम्हाला आणि 32 TMC का 0.38 TMC त्यांना, अशा पद्धतीचं ते वाटप आम्ही करून घेतलं. कारण मीच मंत्री होतो, भाऊ पण माझे जवळचे सहकारी मित्र. कृष्णा खोरे योजनेचे फेरवाटप म्हणजे हाच विषय आहे का? हां, तो वाटप, हा विषय फार गंभीर होता. काय झालं, आमचे काही बाजूचे जिल्हे होते आणि ते पाणी जे जिल्ह्याचं होतं ते 29 TMC आपल्या वाट्याला आलं होतं, कृष्णा बेसिनचं. तर मी काय केलं, आता हा लवादाचा जो तंटा आहे तो कुठं आहे, केंद्रात आहे, हे सुप्रीम कोर्टात आहे. उद्या सकाळी जर आम्ही काय केलं तर सुप्रीम कोर्टाचा कोणी इथं सही करत नव्हतं, पण आम्ही काय केलं, आमच्या वाटेला आलेलं पाणी जे आहे 29 TMC महाराष्ट्राच्या वाट्याला आलेलं, त्याचं फेरवाटप केलं. त्याच्यामध्ये लॅकुना होते आणि मग त्याच्यामध्ये शिल्लक असलेलं जे पाणी होतं ते 2.5 TMC पाणी आपण खटाव तालुक्याला काही, कोरेगाव तालुक्याच्या दुष्काळी भागाला काही आणि सातारा तालुक्याला काही, असं टोटल मिळून 2.12 का 2.18 TMC पाणी आम्ही ते GR काढला आणि मग त्याच्यामध्ये आम्ही हे घडवून आणलं. 1 ऑक्टोबर 2022ला मी हे काम घडवलं. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी GRवर सही केली आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री हे होते एकनाथ शिंदे साहेब, त्यांनी 2 ऑक्टोबरला रविवार गांधी जयंती असून त्यांनी सही केली आणि म्हणून आज आपण हे सगळे पैसे टाकून हे पाणी सगळीकडे पसरवू शकतो आहे. पण त्या मीनवाईल आम्ही प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये मी मंत्री असल्यामुळं साहेबांच्या मागं लागून त्याच्यामध्ये याचा समावेश केला. त्यामुळं तुम्ही बघा, लाडक्या बहिणीच्या योजनांचा थोडासा ताण, आता तो पण ताण दूर करतं आहे राज्य सरकार, पण ताण पडला होता, 46,000 कोटीचा ताण होता. तो ताण असतानासुद्धा आम्हाला का पैसे मिळाले, तर आम्ही दूरदृष्टी ठेवून मी स्वतः प्रधानमंत्री किसान सिंचाई योजनेमध्ये याचा समावेश करून घेतला होता. तसे प्रस्ताव पाठवले होते, माझ्या सर्व सहकाऱ्यांची त्यावेळेला मला मदत मिळाली होती.
पण हे आम्ही करू शकलो. साहेब, आणि आत्तापर्यंत 2019 ते 2025 या कालामध्ये आपण या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहात. एकंदरीत आत्तापर्यंत आपण किती निधी आणला योजनेसाठी? हे बघा, निधी सगळा आम्हीच आणला, तर निधी प्रचंड आहे. बघा, महत्त्वाची गोष्ट, पाणी योजनांसाठी उपसा सिंचन जलसंपदाचा निधी भरपूर आहे. लागेल तसं सुप्रमाण 970 कोटीची होती, आता 1200 कोटीची झाली. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली की निधी ऑटोमॅटिक मिळतो. पाणी सिंचन योजनांना कुठलाही निधी कमी पडत नाही, हे मोदी साहेबांचं तत्त्व आहे. आदरणीय पंतप्रधानांनी सिंचनाच्या प्रकल्पावरती लक्ष घातलेलं आहे. त्यामुळं राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे जेवढे सिंचन प्रकल्प आहेत त्याला निधी द्यायला अग्रणीच आहे. परंतु स्पेशली की मोदी साहेबांच्या गुरूंची योजना असल्यामुळं ह्याला निधीची कमतरता नाही, मागेल तेवढा निधी मिळतो आहे, फक्त तुम्ही खर्च करत गेला पाहिजे. मी जबाबदारीने सांगतो, टप्पा क्रमांक 1 आणि 2 नारळ कोणी फोडला? आमच्या सामान्य शेतकऱ्यांनी फोडला. मी मंत्री असताना सामान्य शेतकऱ्यांनी फोडला. तुम्ही बघा, अगदी आमच्या गावातली पार्टी पण कोण फोडला? आमच्या हे विरोधकांनी, स्वतः आमचे विरोधी आमदार आहेत, त्यांनी सांगितलं हे असे मंत्री नाही आहेत, कोण नाही आहेत, वरचा मोठा मुख्यमंत्री नाही, काय नाही, कसं काय झालं? मी त्या दोघांनाही विचारलं होतं. त्यांनी मला सांगितलं तुझं तू करून घे. म्हणजे ह्यांनासुद्धा खरं वाटलं नव्हतं. त्यावेळेला आम्ही 327 कोटी, ते पण 340 झाली, एवढी मोठी उपसा सिंचन टप्पा क्रमांक 1 आणि 2 होतं, फोडला. आणि किती महिन्यात पाणी काढलं? 13 महिन्यात पाणी काढलं. ज्याला मुदत 24 महिन्याची होती ते आपण 13व्या महिन्यात निढळला पाणी नेलं, कडगुणला पाणी नेलं. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कितव्या महिन्यात केलं? मुदतीच्या पूर्वी करून घेतलं. आता टप्पा क्रमांक 3, 4 पासून 7पर्यंत सगळे टप्पे सगळ्याला मंजुरी मिळाल्या, सगळ्याचे टेंडर झालेत. आता फास्ट काम चालू होतील. आदरणीय मंत्री आम्ही राधाकृष्ण विखे पाटलांना बोलवतोय इलेक्शन झालं की, आणि फास्ट काम चालू करून घ्या. साहेब, आता टप्पा क्रमांक 1 आणि टप्पा क्रमांक 2चं जलपूजन झालं, टप्पा क्रमांक 3 आणि टप्पा क्रमांक 4चं भूमिपूजन झालं. नेमकं टप्पा क्रमांक 1 आणि 2 मध्ये कोणती गावं येतात? खटाव उत्तर तालुक्याला आपण म्हटलं की याचा फायदा होईल. आणि टप्पा क्रमांक 3 व 4 मध्ये कोणती गावं होतात? हे खटाव तालुक्यातले 4 टप्पे, हे 4 टप्पे खटाव तालुक्यातले संपूर्ण गाव, माझ्या मतदारसंघातले 100% गाव. टप्पा क्रमांक 5 आणि 6 जो आता आपण राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना बोलवतोय किंवा आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना बोलवतोय, त्याला तो आता त्याचं उद्घाटन, त्याचं भूमिपूजन आता पुढच्या 1 महिनाभरात होऊन जाईल. तो रामोसवाडीपासून भाडळ्याला चालला आहे आणि बिचुकला जाणार आहे. आणि दुसरा आहे तो कुठं चालला आहे? तुमच्या अपशिंगला चालला आहे. हा 5, 4 आणि 5 आणि 6 जो आहे आमचा, तो कुठला आहे? नेरपासून ते आमचं 3 गाव आहेत फक्त. कातळग्याची वाडी, तुमचे कातळग्याची वाडी, त्याच्यानंतर वेटणे आणि रणसिंगवाडी, हे त्याच्यात आहेत. आणि त्याच्या पुढचा जो टप्पा आहे तासगाव उपसा सिंचन योजना, तो 7ला आहे. तो लगेचच चालू करणार. म्हणजे ह्या सगळ्याला निधी आला आहे, टेंडर झाले, आता हे कामच चालू करायचं. तर किती कालावधी लागेल संपूर्ण ही कामं व्हायला, काय वाटतं आपल्याला? आमचं टार्गेट 6 वर्षाचं आहे. 6 वर्ष. 6 वर्षात माझा मतदारसंघ 98% सिंचनाखाली येणार. आणि याच्यातली एक खासियत आहे, तुम्ही लक्षात घ्या. मी वेगळी गोष्ट करून घेतली. मी खटाव तालुक्याच्या डोक्यावरती हे गारोडीमध्ये, म्हणजे वरच्या भागात सगळीकडं पावसानं वाहून जाणारं 2.5 TMC पाणी साठवून ठेवतो. ती तरतूद आता मी करतो आहे. जाम, बिटलेवाडी, सगळ्या वरचं जे खोरं आहे, रेवलकरवाडी असेल किंवा आमची बाकीच्या वाड्या, ह्या वाड्यांना वर डोक्यावरती 2.5 TMC पाणी साठवून ठेवतो. पाणी साठवून ठेवतो म्हणजे साहेब धरण बांधण्याचं नियोजन आहे का काय? ते आम्ही कॉन्क्रीटचे बंधारे बांधतोय आणि त्याच्यामध्ये पाणी टाकतोय की ते पाणी तिथल्या आजूबाजूच्या 500 एकराला 1 वर्ष पुरेल एवढं पाणी साठवून ठेवतोय. जे पावसाळ्यात जे वाहून जातं आहे पाणी कर्नाटकला, ते सगळं पाणी आम्ही 10,000 HPचे 3 स्टेजेस आहेत, 4 लाईन आहेत आमच्या, 2,500ची 1 लाईन आहे. अशा 10,000 HP 1 स्टेजला, असे 30,000 HPनं उचलून हे सगळं बनवून ठेवतो आहे. हे खटाव तालुक्यात झालं. कोरेगाव तालुक्याच्या डोक्यावरती आपण जवळजवळ 3-3.25 TMC पाणी साठवतो आहे. कुठून? शेलटी खिरखिंडीपासून
ते आपशिंगपर्यंत आणि इकडे भाडऱ्यापर्यंत. मग त्यात शेंदूरजणी असेल, बोरजाईवाडी असेल, बोदेवाडी असेल, भंडारमाची असेल, ह्यांचं चिमणगाव ह्यांच्या डोक्यावरती ते पाणी साठवतं. म्हणजे केटी बांधारीच बांधणार आहात का आपण? हा प्रचंड मोठे तलाव बांधतोय, साठवून तलाव बांधतोय. म्हणजे पावसाळ्यातलं एक 5-1 TMC पाणी, उरमोडी धरणा एवढं पाणी जे पावसाळ्यात होऊन जाणारं पाणी जूनपासून ते याच्यापर्यंत ह्याच्या डोक्यावरती साठवून ठेवतोय. आणि शिवाय योजनेचं, वांगणा योजनेचं जे हक्काचं पाणी आपलं, ते पाणी आपण इतर दिवशी वापरतो. साहेब आता तुम्ही जे म्हटलं की ही जे पाणी तुम्ही आता साठवणार आहे बांधाऱ्यांच्या माध्यमातून, तलावाच्या माध्यमातून, ही संकल्पना तुमची आहे. आणि नेमकं ह्याबाबत शासन निधी उपलब्ध कसं करून देणार, याबाबत काय तरतूद आहे, काय नियोजन केलं आहे आपण? आधीच आपण याच्याबाबत निधी उपलब्ध करून ठेवला आहे. ह्या ज्या उपसा सिंचन योजनेमध्ये याचा अंतर्भूत आहे. दुसरी आनंदाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे एक तुम्ही त्यातला एक मी तलाव बांधला आहे, तुम्ही जाऊन बघा, खूप सुंदर तलाव, नलवडेवाडी तलाव बघा. अख्खा कोरेगाव तालुका दुष्काळ होता, नलवडेवाडीकडे एक्सेस पाणी होतं आणि पूर्ण बागायत झालं. कोरेगाव उत्तर तालुका बऱ्यापैकी तिथं दुष्काळमुक्त झाला म्हणायचं का? 100% माझा शब्द घ्या. ही योजना ज्या दिवशी होणार तोपर्यंत देऊरपर्यंत, पिंपोड्यापर्यंतचा माझ्या मतदारसंघातला 100% बागेत होतोय. आरबवाडी तलावाला 0.15 TMC पाणी दिलं आहे आपण. तेव्हा आरबवाडी तलाव आता भरायला सुरुवात केली आपण. आता आरबवाडी, दुधानवाडी, बनवडी ही गावं, त्याच्याबरोबर खालची पळशी, त्याच्यानंतर देऊर, त्याच्यानंतर खामकरवाडी, आमचे पिंपोडे खुर्द, पळशी, ही सगळी जी गावं आहेत तिथे कोलवडीपर्यंतची तुमची वासना नदी ही बारमाही वाहती होते. मी 2 टप्पे केलेत, लक्षात घ्या. मी शब्द दिला होता की मी वसना वांगणाबरोबर सगळे ओढे नाले हे बारमाही वाहते करणार. तुम्ही बघा ना, आत्ता तेच झालं. खटाव तालुक्यात तो शब्द दिला होता. कडगुणला आत्ताच्या महिन्यामध्ये नोव्हेंबर-डिसेंबरला प्यायला पाणी नसायचं, आम्हाला टँकर द्यायला लागायचा. आज का धावड दर्यापासून ते कडगुणपर्यंत ओढा वाहता तुम्हाला दिसेल. हा 12 महिने वाहणार आहे. पलीकडचा आमच्या धारपुडीचा ओढा 12 महिने वाहणार आहे. 12 महिने हे ओढे नाले जे वाहते केलेत मी त्याच्या डोक्यावरती ठेवून. आम्हाला किती पाणी सोडायचे? त्या गावाच्या शिवेपर्यंत सोडायचे. आमच्याकडे कॉक सिस्टीम आहे, एक थेंबसुद्धा त्यातला वाया जात नाही आहे. ज्या वेळेला शेतकऱ्यांना पाहिजे त्याच वेळेला आम्ही कॉक खोलणार, त्यांचं पाणी संपलं की आम्ही पाणी स्टोअर करून ठेवणार. ही वेगळी सिस्टीम आहे, तुम्ही जाऊन बघा. एक थेंब लिकेज नाही आहे. एवढे ॲडव्हान्सड आम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे सुंदर असे बंधारे बांधतोय आणि बंधाऱ्यामध्ये पाणीच आम्ही 500-500 एकरात साठवून ठेवतोय. हा फायदा शेतकऱ्यांना. साहेब आता खटाव तालुका म्हटलं तर दुष्काळाचा शिक्का माती असलेला तालुका. हा तालुका गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन म्हणजे जिहे काटापूर योजनेच्या माध्यमातून आपण जे आता जी भूमिका मांडली, खरोखरच दुष्काळमुक्त होईल का? हे बघा, आम्ही गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार ट्रस्टची स्थापना केली. आमच्या सगळ्यांचे, माझे सगळे ट्रस्टचे अध्यक्ष, मी स्वतः कार्याध्यक्ष आहे, अध्यक्ष आहेत, सचिव आहेत, सुहास जोशी आहेत आणि सगळे आमचे बाकीचे लोक आहेत. ह्या लोकांनी लक्षच ठेवून आहेत, कंटिन्यू फक्त सोशल वर्क करतात ते लोक. आणि आम्हाला काय कुठलं हे राजकारण करायचं नाही. आमच्या डोक्यात आहे ही योजना फक्त खटाव तालुक्यात यशस्वी करायची नाही, अख्ख्या मतदारसंघात यशस्वी करायचं आम्हाला. हे बघा, दुष्काळ हा खटावला शिक्का होता, सातारा तालुक्याला पण शिक्का आहे, आपल्याला माहीत नाही आहे. तुम्हाला सांगतो, देगावची काय अवस्था आहे, प्यायला पाणी नाही. वरण्याची काय अवस्था आहे, प्यायला पाणी नाही. त्या म्हणजे भयानक परिस्थिती आहे तिकडे. अरे तिकडे एक धनगरवाडी म्हणून, देवकरवाडी म्हणून गाव आहे, कोथिंबीरचं गाव आहे. त्या गावामध्ये, एका गावामध्ये 400 ते 500 बोर आहेत. इतकी वाईट अवस्था. बोरवर ते कसं तरी उजराण करतात. तिथं पण पाणी नाही आहे. ते तर उरमोडीपासून 8 किलोमीटरवरती आहे, हवाई अंतर 8 किलोमीटर. उरमोडीचं पाणी तिथनं सांगलीला दिलं आमच्या नेत्यांनी, आमच्या विरोधी आमदारांनीच त्यावेळेला मंत्री असताना दिलं आहे. कुठं? सांगली जिल्ह्याला दिलं, पण तिथल्या तिथं दिलं नाही. हे सातारा तालुका म्हणून दुष्काळीच आहे. तीच अवस्था कोरेगाव तालुक्याची आहे, तीच खटावची आहे. आपल्या सगळ्याच दुष्काळ मिटवायचे. पण एक जबाबदारीने सांगतो, कोरेगाव मतदारसंघ हा 98% सिंचनाखाली आला आहे, म्हणजे कागदोपत्री आला आहे. आता फक्त प्रॅक्टिकली व्हायचं आहे. विरोधकांनी माझ्यावर कितीही काही टीका केल्या, मला काही फरक पडत नाही. मला जे जनतेला द्यायचे, जो शेतकरी आज पाणी पाजतो त्याला समोर दिसतं, हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. आज माझ्याकडे लोक येऊन सांगतात, साहेब, तळवळ्याची लोक येतात, ही लोक येतात आणि सांगतात, साहेब तुम्ही पाणी दिलं
साहेब माझ्या खात्यामध्ये आता 40 लाख शिल्लक आहेत, मिरचीचे पैसे आले, साहेब कांद्याचे पैसे आले, आनंद वाटतो. ह्या लोकांना पाण्याची शाश्वती नव्हती. आज मला आमदार केल्यामुळं आणि मी रात्रंदिवस काम करतो आहे, माझे सहकारी काम करत आहेत, त्यामुळे आज त्यांना पाण्याची शाश्वती झाली आहे. अगदी सर, म्हणजे आता जी आपली संकल्पना आहे की पूर्ण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे 3 तालुक्यामध्ये हा विखुरलेला मतदारसंघ हा 98% आपल्याला सिंचनाखाली आणायचं आहे. खरं तर जिहे काटापूर योजना ही आपली चांगल्या पद्धतीनं आपण ह्या योजनेचं अंमलबजावणी ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये किंवा निधी आणण्याच्या बाबतीत आपली भूमिका अतिशय स्ट्रॉंग आहे. नेमका 98% सिंचनाखाली 100% सिंचनाखाली आणण्याचा आपला जो मानस आहे मतदारसंघ फक्त जिहे काटापूर या एकाच योजनेच्या माध्यमातून होणार आहे का बाकीच्या इतर योजनाही याबाबत आपण ॲक्टिव्ह करणार आहात या मतदारसंघामध्ये? मी तुम्हाला सांगतो, याच्यापूर्वीची वसना आणि वांगणा उपसा सिंचन योजना ही खरं अडचणीची योजना. मी तुम्हाला स्पष्ट बोलतो, ही आपला जो कॅनॉल आहे, जो नॅचरल सिंचनाचा त्या काळामध्ये बांधलेला, त्याचं काय कल्पना होती की कॅनॉलच्या शेजारच्या शेतीला द्यायचं पाणी. पण त्याच्यावरती जर तुम्ही हे दुष्काळी भाग टाकले, तिथून 200 HP जर मोटर लावून तुम्ही कॅनॉलवरनं जर पाणी उपसलं तर या दुष्काळी भागाच्या हक्काचं पाणी त्यांना मिळू शकत नाही. भाड्याला जर तुम्ही कॅनॉलवरनं पाणी उचलून टाकलं तर ताण शेजारच्या शेतकऱ्यांना येतोय, मग तोच वाद निर्माण होतोय. हे लक्षात घ्या. हे सगळे भाग आपण नदीतल्या बॅरेजमध्ये घेतोय आणि कृष्णा नदीमध्ये 5 बॅरेज बांधतोय. एक जिहे काटापूरचा बांधला असा आपल्या मतदारसंघात 5 बॅरेज बांधतोय आणि ह्या 5 बॅरेजमध्ये 2.5 TMC पाणी साठवून ठेवतो आपण पावसाळ्यातलं, आणि तेच पाणी आपण वर साठवतोय आणि पायथ्याला पण साठवतोय. म्हणजे साधारणतः 7 TMC पाणी हे आपण नदी कोरेगाव तालुक्याच्या डोक्यावर आणि खटाव तालुक्याच्या डोक्यावरती साठवून ठेवतो. हे पावसाळ्यात वाहून जाणारं 7 TMC पाणी आहे. हे सगळ्यांनी जबाबदारीने लक्षात घेतलं पाहिजे. याचं इन्फ्रास्ट्रक्चर मी डेव्हलप केलेलं आहे. हे फार मोठी उपलब्धी आहे. 4 महिन्यामध्ये 7 TMC पाणी आपण 5 TMC पाणी तर उचलूनच टाकतोय. एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि याची खासियत आहे योजनेची, जे मी करून घेऊ शकलो. ही योजना सोलार केली आपण, मी प्रोव्हिजन केलं आहे त्याची. 250 एकर जमीन आपण त्या ठिकाणी लोकेट केली, आपण ॲप्रूव्ह केला. आता फक्त पैशाची अपेक्षा आहे. एकदा योजना पूर्णत्वास केली की साधारणतः 40 मेगावॅट सोलार पॉवर प्रोजेक्ट उभा करतो आहे की जेणेकरून या योजनेचं येणारं सगळं लाईट बिल हे शासन सोलारमधून भरेल आणि कुणालाही आर्थिक भार पडणार नाही. आजही पडलेला नाही कोणावरती. आमच्या विरोधकांनी एकदा सांगितलं होतं हे पाणी, माझ्याकडे 100 त्यांचे व्हिडिओ आहेत, त्यात त्यांनी सांगितलं की बाबा ही पाणीच येणार नाही. तुमचं मूळच्या सभेत त्यांनी सांगितलं की हे पाणी म्हणजे तुमच्या नावानीच पाणी नाही, आमदार खोटे बोलत आहेत, तुम्हाला फसवत आहेत, ते छोटं पद आहे, कृष्णा खोरे महामंडळाचं कॅबिनेट रँक आहे, कॅबिनेट मंत्री नाही, या असं बऱ्याच उल्लंघना केल्या. पण आम्ही ते पूर्ण करू शकलो. आम्ही त्यांच्या नावानी पण पाणी करू शकलो. त्यांनी केलेली टीका मी सकारात्मक घेतो. तुम्ही बघा, त्यांनी माझ्यावरती वाईट बोलले तर मी ते सकारात्मक घेतो. मी विचार करतो की त्यांनी माझ्यावरती जे बोललं आहे ते खरं आहे का खोटं आहे. समजा ते काही अंशी खरं असेल तर मी त्याची सुधारणा करतो. हे बघा, विरोधकांनी टीका केलीच पाहिजे. त्यांनी टीका केली तर आम्ही चांगलं वागणार आहे आणि मग आमच्यात आम्ही बदल घडवत असतो तसे. अगदी सर, आत्ताच आपण ज्या पद्धतीनं म्हटलं की ज्यावेळी आपलं फडतरवाडीचं जलपूजन झालं, टप्पा क्रमांक 1 व 2चा आणि 3 व 4चे भूमिपूजन, त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमामध्ये अशी टीका केली की ही योजना 1990 सालापासून कर्नल RD निकम यांनी पहिल्यांदा पाणी परिषद घेतली, माजी सैनिक वगैरे पाणी परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी मागणी केली याबाबत की खटाव तालुक्याला अशी एखादी योजना असेल. त्यानंतर खटाव तालुक्याचे माजी आमदार भाऊसाहेब गुदगे यांनी या योजनेबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनीही केला. त्यानंतर आमदार शशिकांत शिंदे 2009 ते आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत 2009 ते 2019 साली 19 सालापर्यंत त्यांनीही केला. हे आमदार शशिकांत शिंदे यांचं म्हणणं असं येत आहे की या योजनेचं महेशदादा शिंदे हे आमदार होण्या अगोदर 90% काम झालं होतं, 10% काम महेश शिंदेने केलेलं आहे आणि 90% कामाचं श्रेय ते घेत आहेत. ते आमदार महेशदादा शिंदे हे पूर्णपणे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या आयत्या पीठावर रेगोट्या मारत आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून आपल्यावर टीका झालेली आहे. याबाबत आपण काय म्हणाल? हे बघा, त्यांचं थोडंसं जरा कमी पडले ते. ह्याचं श्रेय सोनिया गांधीजींना पण जातं, ह्याचं श्रेय शरदचंद्रजी पवारसाहेबांना पण जातं, कारण त्यांनी पदयात्रा काढली होती आणि 1 वर्षात पाणी देतो म्हणाले होते.
ते 84 ते मधले वर्ष गायब झाले आणि डायरेक्ट 2020 आलं. ते मधला जो पिरियड होता, कारण त्यावेळेलाच त्यांनी पदयात्रा जे पवारसाहेबांनी काढली होती वडूजपासून खटावला, त्यात आम्ही पण लहान होतो, सगळेच सहभागी झाले होते. आम्ही ती पदयात्रा पाहिलेली आहे. 1 वर्षात पाणी. हे त्यावेळेला त्यांचे पण प्रयत्न झाले ना पदयात्रा काढून. स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांना पदयात्रा काढायला लागली. UPAच्या अध्यक्षा सोनिया गांधीजी असतील, हे सगळे आले होते ना. त्यांनी त्यावेळेला आश्वासनं दिली होती. म्हणजे अगदी तुम्ही 85 ते 95पर्यंत सगळे येऊन गेलेत. म्हणजे सगळ्यांनी सांगितलं होतंच, पण सगळ्यांनी खूप ताकद लावली होती, पण योजना काही पुढे जात नव्हती. म्हणजे केंद्रीय जल आयोगाची मान्यता हा विषय हा सोपा होता त्यांना, का दिले नाही मलाच माहीत नाही. फक्त आम्हाला एकच सांगायचं आहे, सगळं मान्य आहे, हो सगळं तुम्ही केलं, तुम्हीच मालक, आम्हाला काय देणं घेणं नाही, फक्त विरोध तेवढा करू नका. आम्ही जे पूर्ण करतोय ना, तिथं तुम्ही जाऊन फक्त टीका करू नका. आमची एकच विनंती आहे की आपण जे कटापूरचं पाणी किंवा आमचं पाणी हे आमचं भावनात्मक आहे, हे आमचं राजकारण नाही आहे. माझ्यासारखी दुष्काळातल्या प्रत्येक पोराला पिढ्याने पिढ्या त्यांच्या बरबाद झाल्यात, तर त्यांना ह्या झे कटापूरचं पाणी हे त्यांना मिळणं हे त्यांचं स्वतःचा अधिकार आहे. त्यामुळं माझी त्या विरोधकांना विनंती आहे की तुम्ही याच्याकडं राजकारण म्हणून बघू नका, हे आमचं जीवन म्हणून बघा आणि आमचा कलंक पुसायचं काम या ठिकाणी जे होतं आहे त्याला तुम्ही आड पडू नका, एवढीच त्यांना नम्रतेची विनंती आहे. आता त्यांनी एक चुकीचा प्रश्न मांडला विधान परिषदेमध्ये जाऊन, की त्यांनी माझ्यावरती आत्ता ही मुलाखत घेऊन त्यांनी जर मी खोटं बोलत असेल ना, अब्रू नुकसानीचा 500 कोटीचा दावा दाखल करायचा, मी सगळे कागदपत्र पुरावे सहित सिद्ध करतो. त्यांनी जे चुकीचं बोलत आहेत ना, तेच वाईट वाटतं. ते जाऊन विधान परिषदेमध्ये म्हणले, झे कटापूर योजनेचं लाईट बिल भरलं तुम्ही आणि शासनाचं नुकसान झालं. तुम्ही मला सांगा, ताकारी म्हैसाचं भरलं जातं, त्याला कोण विरोध करत नाही, बाकी सगळ्या योजनांचं भरलं जातं, शासन भरतं. आता मी त्या खात्याचा होतो म्हणून मी भरलं, काय चुकीचं केलं का? किंवा मी आज एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे फडणवीस साहेबांचा सगळ्यात लाडका आमदार आहे, मी त्यांच्या मागं लागून करून घेतो. आणि ते का करतात? 70 साली येणारं पाणी ह्यांच्या नेत्यांनी आणलं असेल, 70 सालीच आम्हाला पाणी मिळायला पाहिजे होतं, ते आणलं नाही ह्यांनी, सगळ्या शेतकऱ्यांना वंचित ठेवलं होतं. माझं एवढंच मत आहे की तुम्ही जे रामसवाडीत जाऊन ते पायपा फोडल्या, वॉल तोडले, त्या लोकांच्या डोक्यात घातले की तुमचंच पाणी वर नेत आहेत. खटाव तालुक्यातल्या जनतेनं पाहिलं, विरोध केलेला त्यांनी, आणि खाली कोरेगाव तालुक्यात त्यांनी तुमच्यासमोर प्रचार केला की कोरेगाव तालुक्याचं पाणी खटाव तालुक्याला नेलं. ह्यानेच प्रचार केला होता. आज ते सांगता हे पाणी मीच दिलं आहे. मग आता कोरेगाव तालुक्यातल्या जनतेला काय सांगणार? मी उलटा त्यांना प्रश्न विचारतो, म्हणजे हे भांडणं कशाला लावत आहे? मी म्हणतो दोघांना भांडवूनसुद्धा आपल्याला राज्य करता येतं, किंवा दोघांना प्रेमाने एकत्र येऊन. आमचं तत्त्व काय? ते भांडवतात, ज्याला काम करायचं नसतं ना तो फक्त भांडणं लावतो. आमचं तत्त्व असं आहे की सगळ्यांना एकत्र करून सगळ्यांची कामं करायची. म्हणजे कोरेगाव तालुक्याला तर प्रचंड न्याय दिला आहे, खटावपेक्षा कोरेगावला जास्त न्याय दिला या योजनेतून. हे आमचं उद्देश आहे. त्यांनी फक्त भांडणं नाही लावली पाहिजेत. सगळं उद्या तुमचे फोटो लावू का? त्यांना म्हणून तुमचा पण फोटो लावू शेजारी, बाबा तुम्हीच केलं म्हणून. फक्त भांडणं तेवढी लावू नका आमच्या लोकांच्यात. आणि शासन दरबारी आमची योजना बंद करण्यासाठीचे जे तुम्ही प्रश्न मांडलेले आहेत, हे चुकीचे प्रश्न मांडून संभ्रम अवस्था निर्माण करू नका. उलट ह्या मतदारसंघानं तुम्हाला 10 वर्ष सत्ता दिली, जलसंपदा मंत्रिपद दिलं. ह्या मतदारसंघाच्या विरोधात तुम्ही प्रश्न मांडता, त्यावेळेला मंत्री महोदयांनासुद्धा वाटतं की हे कसं शक्य आहे. एका बाजूला सरकार आमचे लाईट बिल भरतं आहे आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात सरकार नुकसान करते. हे महेश शिंदे चुकीचा वागतोय. आम्ही महेश शिंदेच्या घरचं लाईट बिल नाही भरलं. कोणाचं भरलं आहे? योजनेचं लाईट बिल भरलं आहे. पाणीपट्टी लाईटपट्टी आमच्या लोकांना परवडणारी नाही आहे, राज्य सरकारनं दिली पाहिजे. आमचं 70 सालापासूनचं पाणी कुठं गेलं? आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी एकच हिशोब द्यावा मला. मी इथं जन्मलो आहे, माझ्यासारखं भाडळखोऱ्यात पण जन्मलेली पोरं आहेत. आमचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मला वाटतं 1985ला आम्हाला सांगितलं पाणी देणार. 85पासून मला वाटते एक अशा पाणी परिषदा त्यांनी सांगितलेल्या दरवर्षी 3-4 व्हायच्या. आमच्या छावणीवरती हे लोक यायचे.
फोटो सेशन करायचे, निघून जायचे. छावणीला मी माझी गोरं घेऊन गेलो आहे, राहिलो आहे. भजन कीर्तन करायचं छावण्यात बसून. सरकारनं दिला चारा, तो घ्यायचा, खायचा आणि बसायचं. माझं म्हणणं काय आहे, ही परिस्थिती तुम्ही पुन्हा आमच्यावरती आणणार आहे का? मग तुम्ही त्या गोष्टीचा का विचार करत नाही? तुम्ही तुमच्या काळातला ॲन्सर द्या ना. तुम्ही 2000पासून इथं आमदार आहे ह्या जिल्ह्यातले. ज्यावेळेला 2002ची ज्यावेळेला B2ची यादी तयार झाली त्यावेळेला तुम्ही विधिमंडळात होता. मग त्या B2च्या यादीला का मान्यता दिली? का तुम्ही विलासराव देशमुख सरकारच्या विरुद्ध बोलला नाही? का तुम्ही त्यावेळेच्या मंत्र्यांच्या विरुद्ध बोलला नाही? तुम्ही जिल्ह्यातली एकसुद्धा पाणी योजना अशी थांबवू शकत नाही, का तुम्ही बोलला नाही? तुमच्यात बोलला असाल तर तुम्ही मला तुमचे भाषणं द्या, मी सांगतो. मग तुम्ही जे आज आमच्या विरोधात जे मांडताय हे सगळं चुकीचं आहे. आणि आज आमचं पाणी प्रश्न हे आमचं राजकारण नाही आहे, आमचं जीवन आहे. लक्षात घ्या, आम्ही दुष्काळातली पोरं आहे. मी स्वतः गोरा मागवतो, मी स्वतः शेती केल्या बैलानं. या आम्हाला त्रास माहिती आहे. तुम्ही मुंबईत राहिलेला आहे, तुम्ही उच्चभ्रू सोसायटीमध्ये राहतात, तुमची मुलं उच्चभ्रू सोसायटीत राहतात. महेश शिंदेचं पोरगं खटावात शिकतं आहे, लक्षात घ्या. तुम्ही खटावात शिकतं आहे माझं पोरगं. तुमच्यासारखं वाशीत नवी मुंबईत तुमच्या नातवंसुद्धा शिकतात. आमचं कोण शिकणार नाही, आमचं इथंच राहणार आहे, लक्षात घ्या. म्हणून आमची विनंती आहे, तुम्ही आता राज्याचे नेते आहेत, ते फार मोठा नेतृत्व आहे, ते तुम्ही त्या लेवललाच राहा. आमच्यासारख्या सामान्य घरातल्या लोकांना त्रास देऊ नका. आज आमचं स्वप्न आहे, महेश शिंदेसारख्या दुष्काळी भागातल्या पोरांची स्वप्न आहेत की काही झालं तरी पाणी शेताचं आमच्या बांधावं आलं पाहिजे. अगदी सर, आपण आत्ताच आमदार महेशदादा शिंदे साहेब यांनी या जिहे काटापूर योजनेबाबत नेमका काय पाठपुरावा केला? हा मतदारसंघ 100% सिंचनाखाली आणण्याचा साहेबांचा कशा पद्धतीनं मानस आहे आणि साहेब त्याच्याबाबत कशा पद्धतीनं पाठपुरावा करत आहेत, अंमलबजावणी करत आहेत, याबाबत साहेबांनी आपल्याला संपूर्णपणे सविस्तर अशी मुलाखत दिली. आणि खरोखरच साहेबांनी जे जिहे काटापूर योजनेचं हे जे काम मार्गी लावण्याचा निर्णय घेतलेला आहे, खरोखरच हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम होईल. आणि हा मतदारसंघाचा जो खटाव तालुका आहे याचा दुष्काळाचा माती जो शिक्का आहे तो पुसण्याचा साहेब 100% प्रयत्न करत आहेत. साहेबांनी आम्हाला वेळात वेळ काढून हा जिहे काटापूर योजनेबाबत नेमकं काय काम केलेलं याबाबत मुलाखत दिली, त्याबद्दल साहेबांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.